एका नावासाठी 17 वर्षाचा संघर्ष. 32 वर्षापूर्वी खून, अश्रू, बलिदान हे फक्त नावासाठी नव्हते, तर हा इतिहास होता. मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करण्यात यावे, यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये हे बिल पारित करण्यात आले. पण काही व्यक्तींनी, काही संस्थांनी या नावाला विरोध केला. ज्या व्यक्तीला आपण महामानव म्हणतो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान अर्थतज्ञ आणि कायदेमंत्री म्हणतो, ज्यांचे नाव घेण्यासाठी भारतालाच नाही तर जगाला सुद्धा अभिमान वाटतो, अशा व्यक्तीच्या नावासाठी लोकांना रस्त्यावर उतरावे लागले. 1978 ते 1994 सुमारे 17 वर्ष मराठवाड्यात दलितांच्या घरावरती हल्ले झाले, त्यांची घरे जाळली गेली, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला गेला, मारहाण आणि खून झाले. या संघर्षात गौतम वाघमारे, दिलीप रामटेके, पोचीराम कांबळे, वैभव घुगरे, प्रतिभा तायडे, रोशन बोरकर, सुहासिनी बनसोडे अशा कितीतरी भीमाच्या लेकरांनी आपले बलिदान दिले. आज ते शहीदांना अभिवादन करण्याचा दिवस. शेवटी 14 जानेवारी 1994 मकर संक्रांतीच्या दिवशी मराठवाडा हा शब्द कायम ठेवून या विद्यापीठाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करण्यात आले. हे नाव सहज मिळाले नाही, म्हणून या आंदोलनाला शहीदाचे आंदोलन असे म्हटले गेले. ज्ञानाची पवित्रता, ज्ञानाची अति हे ब्रीद घेऊन चालणारे हे विद्यापीठ शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी हिताचे ठरले. आजही या विद्यापीठामध्ये शिक्षण शुल्क हा अतिशय कमी आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हा दूध पिणारा एक दिवस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.